एका छोट्याशा गावात वडील आणि मुलगा घरात राहत होते. वडिलांची परिस्थिती तशी पूर्वीपासूनच बेताचीच होती. त्यांची फार मोठी स्वप्ने जरी नसली तरीही त्यांच्याकडे सहज जीवन जगण्यासाठी व रोजचा उदरनिर्वाह करण्यासाठीही पैसे शिल्लक नव्हते. त्यांच्या मुलाचा म्हणजेच अमोलचा जन्म झाला तेव्हा त्याची आई वारली होती. त्यामुळे ते आणखीनच गरीब झाले होते, असहाय्य झाले होते. कारण त्यांची घरची परिस्थिती आधीच खूप गरीब होती आणि नंतर जेव्हा अमोलचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईच्या उपचारावर देखील खूप पैसा खर्च झाला होता. त्यामुळे ते लोक आणखीनच गरीब झाले. त्यानंतर त्याच परिस्थितीत अमोल हळूहळू मोठा होत होता. वडील मजुरीची कामे करून कसं तरी दोघांच्या 2 टायमाच्या जेवणाची सोय करत होते. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, त्याला चांगले जीवन मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमीच असायचे. अमोल आता काही वर्षानंतर मोठा झाला होता, पण तो नेहमी त्यांच्या मित्रांसोबतच फिरत असे आणि वडिलांच्या कामात कोणताही सहभाग दाखवत नसे. कारण त्याला कठोर परिश्रम करून पैसे कसे कमवायचे हे माहीत नव्हते. घरची परिस्थिती कशी आहे, वडील किती व कसे कष्ट घेत आहेत हे समोर दिसत असून देखील त्याला मात्र परिस्थितीची जाणीव नव्हती आणि तो नेहमी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी सांगायचा. अमोलने वडिलांकडे आपल्या श्रीमंत मित्रांनी खरेदी केलेल्या व वापरात असलेल्या वस्तूबद्दल सांगायचा आणि त्यांनाही त्या वस्तू विकत घेण्याचा आग्रह धरायचा. जेव्हा त्याचे वडील त्याला काहीही देण्यास नकार देत असत तेव्हा तो खूप चिडायचा आणि खाणेपिणे पूर्णपणे बंद करायचा. या कारणास्तव रात्रंदिवस काम करून त्यांची किंमत मोजावी लागली तरी त्याचे वडील कधीकधी जमेल तसं त्याच्या मागण्या पूर्ण करायचे. एके दिवशी अमोल त्यांच्या मित्रांसोबत कॉलेजला जात असतो आणि त्याच्या श्रीमंत मित्राने एक आयफोन विकत घेतलेला होता आणि तो त्याच्यासमोर वापरत होता आणि म्हणत होता की हे बघ, मी कालच आयफोन घेतला आहे. असं सांगितल्यानंतर अमोल त्याच्या मित्राला बोलतो की मला ते थोडंसं वापरू दे, बघू कसं आहे. आयफोन मला चालवता येतो का? असे म्हणताच त्याचा श्रीमंत मित्र म्हणतो की तू असा कसा आहेस? तू साधा स्मार्टफोन घेऊ शकत नाही. तुझ्याकडे इतके पैसे नाहीत. तुझ्या वडिलांकडेही इतके पैसे नाहीत की ते तुला काही विकत घेऊन देऊ शकतील आणि तेही एक आयफोन. मित्राचे हे बोलणे ऐकून अमोलला खूप वाईट वाटते. मग पटकन तो त्याच्या घरी जातो आणि त्याच्या वडिलांना म्हणतो की बाबा, कृपया मला एक चांगला फोन घेऊन द्या, नाहीतर मी शाळा महाविद्यालयात जाणार नाही आणि जेवणार देखील नाही. हे ऐकल्यानंतर त्याच्या वडिलांना खूप अस्वस्थ वाटू लागतं. त्यांना टेन्शन देखील येतं. अमोलचे वडील इतके वृद्ध झाले होते की ते कोणतेही काम वेळेवर करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना कोणीही कामावर ठेवत नव्हतं, कारण ते आता आपले काम वेळेवर करू शकत नव्हते आणि तसंही वय झालेल्या व्यक्तींकडून आणखीन काय अपेक्षा करू शकणार. अमोल वडिलांना आपली इच्छा सांगितल्यानंतर घराबाहेर पडतो आणि म्हणतो की मला उद्यापर्यंत फोन हवा आहे, नाहीतर मी आज नंतर घरी येणार नाही आणि जेवण देखील करणार नाही. अशा स्थितीत त्याचे वडील खूप चिंतेत होते. त्यांची तब्येत आधीच खराब होती आणि त्यांच्याकडे फोन घेण्यासाठी पुरेसे पैसे देखील नव्हते आणि अमोल हा काही समजूतदार मुलगा नव्हता, जो की काही समजून सांगून समजणार होता. तर तो फारच हट्टी मुलगा होता. त्यामुळे त्याला काही समजणार नाही म्हणून वडील त्याला काही सांगू शकले नाही की त्यांच्याकडे पैसेच नाहीत, तर ते त्याच्यासाठी फोन कुठून घेणार. पण तरीही अमोलची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडील शहरात जातात आणि कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरत असतात. ते अनेकांना घरातील कोणत्याही कामासाठी विचारतात, पण कोणीही त्यांना कामावर घेण्यास सहमत होत नाही. आता ते त्यांच्या शहराभोवती खूप फिरतात आणि कामाच्या शोधात राहतात, जेणेकरून ते काही पैसे कमवू शकतील आणि आपल्या मुलासाठी फोन खरेदी करू शकतील. ते शहरात कामाच्या शोधात फिरत असतात. खूप दमल्यावर वडील कुठेतरी एका जागी बसतात
अचानक एक माणूस त्यांच्या जवळून जात असतो. अमोलचे वडील त्याला सांगतात की मी तुम्हाला मदत करेन, तुम्ही मला तुमच्या घरी कामावर ठेवाल का? कारण माझ्याकडे पैसे नाहीत आणि आता मला पैशासाठी कामाची गरज आहे. तेव्हा वडिलांना कामावर ठेवण्यासाठी ती व्यक्ती सहमत होते आणि म्हणते की पण माझी एक अट आहे, तरच मी तुला कामावर ठेवेन. त्यावर वडील म्हणतात की मी तुमच्या सर्व अटी पूर्ण करायला तयार आहे. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की मी तुम्हाला वेळेवर काम देईन, जर तुम्ही वेळेवर काम केले तरच तुम्हाला पैसे मिळतील. जर तुमच्या कामात थोडाही विलंब झाला तर आम्ही पैसे देणार नाही. हे ऐकून वडील नाराज होतात, पण तरीही ते म्हणतात की हो, कारण त्यांच्याकडे पैसे कमवायचा दुसरा कोणताच पर्याय नसतो. त्यानंतर ते कामासाठी त्यांच्या घरी जातात आणि दिवसभर काम केल्यानंतर ते पैसे घेतात. त्यांच्या घरी जाऊन एका डब्यात ठेवतात. काही दिवस हे असंच चालूच असतं. काही दिवस निघून गेल्यावर वडिलांना त्याच्या डब्यामध्ये बऱ्यापैकी पैसे जमा झाल्याचे दिसतात, ज्यामधून ते मोबाईल विकत घेऊ शकत होते. वडिलांच्या डब्यामध्ये आता फोन विकत घेण्याइतके पैसे जमा झालेले असतात, म्हणून ते आता मोबाईल घेण्यासाठी बाजारात जाण्याच्या तयारीत असतात. ते विचार करत होते की जर मी अमोलला पैसे देऊन मोबाईल विकत घेण्यास सांगितले तर त्याला फार आनंद होणार नाही, पण मी स्वतः मोबाईल विकत घेऊन त्याला दिला तर तो अधिक आनंदी होईल. असा विचार करत ते बाजाराकडे जाऊ लागले आणि चांगला मोबाईल विकत घेऊन परत येऊ लागले. फोन घेऊन ते आता आपल्या गावच्या रस्त्याने जाण्यासाठी निघालेले असताना पाठीमागून एक गाडी येते आणि त्यांना धडक मारते. त्यामध्ये ते गंभीर जखमी होतात. बराच वेळ होऊनही त्यांना खूप रक्तस्राव होत होता आणि तेव्हा त्यांना योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये नेणारं कोणीही नव्हतं. संध्याकाळी वेळेस अमोल त्याच्या मित्रासोबत घरी परतला. तेव्हा त्याला त्याचे वडील घरी नसल्याचे दिसले. तो त्याच्या वडिलांचा इकडे-तिकडे शोध सुरू करतो, पण तरीही ते सापडत नाहीत. म्हणून तो त्याच्या मित्रांना विचारतो आणि त्याच्या गावच्या आसपासच्या भागात त्यांना शोधायला जातो. अमोल त्यांच्या वडिलांना शोधण्यासाठी इकडे-तिकडे फिरत होता. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की तू इथे काय करत आहेस? तुला काय माहिती आहे का? तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की तुझ्या वडिलांचा अपघात झाला आहे. त्यांना आत्ताच दवाखान्यात दाखल केलं आहे. तू जाऊन तुझ्या वडिलांना भेटून ये. तेव्हा अमोल आपल्या वडिलांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो आणि पाहतो की त्याचे वडील एका बेडवर पडलेले होते आणि त्यांच्या हातात एक स्मार्टफोन आहे. हे पाहून अमोलला आश्चर्यचकित होतो. तो आश्चर्यचकित होऊन वडिलांना विचारतो, बाबा, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही शहरात का फोन घेण्यासाठी गेला होता? तेव्हा अमोलला आठवते की मी मोबाईल घेतल्याशिवाय खाणार नाही, काही जेवणार नाही, पिणार नाही असे बाबांना बोललेलो होतो आणि गेल्या 1 महिन्यापासून मी फारसे काही घरी गेलो नाही किंवा घरी बनवलेले अन्नही खाल्ले नाही. मी फक्त घरी झोपण्यासाठी जात होतो व बाहेरचे जेवत होतो. त्या दरम्यान वडिलांनी सांगितलं की मी फक्त तुझा मोबाईल घेण्यासाठी बाजारात गेलो आहे. हा तुझा मोबाईल आहे. मोबाईलकडे पाहताच त्यावर खूप रक्त सांडलेलं दिसलं. ते पाहून अमोल बोलतो की तुम्ही मला का सांगत नाही? मी स्वतः तुमच्यासोबत आलो असतो किंवा मी एकटा गेलो असतो. तेव्हा त्याचे वडील सांगतात की जर मी तुला जा आणि मोबाईल घेऊन ये असं सांगितलं असतं तर तुला फार आनंद झाला नसता. तर तुला जास्त आनंद व्हावा म्हणून मी स्वतः बाजारात फोन खरेदीसाठी गेलो होतो. हे सांगताच अमोलच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि तो म्हणाला की बाबा, तुमचा खूप रक्तस्राव झाला आहे आणि एवढा मोठा अपघात झाला आहे. आता मी तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारची कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी कधीही त्रास देणार नाही आणि आज नंतर तुम्ही कोणत्याही कामाला जाणार देखील नाही. तर तुम्ही आता घरीच आराम करायचा. आता यापुढे कामाला मी जाईन, मी काम करेन आणि तुमची काळजी देखील घेईन. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.